टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार, मी सुषमा शाह, प्राचार्य श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार। कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी संशोधन ही महत्त्वाची असतात आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती ही निर्माण व्हावी आणि त्यांच्यातल्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी स्टुडंट इनोव्हेशन काउन्सिल अंतर्गत स्पर्धा आयोजित केल्या होत्या। ह्या स्टुडंट इनोव्हेशन काउन्सिलमध्ये सुमारे 18,952 शाळांनी रजिस्ट्रेशन केलं होतं। त्याच्यातनं 5,233 विद्यार्थी हे प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्याच्यातनं 1,450 विद्यार्थ्यांना त्यांचं जे उपकरण होतं त्या उपकरणाचं प्रेझेंटेशन करायला संधी मिळाली होती। त्याच्यात आमची विद्यार्थिनी कुमारी समिधा नितीन देवरे हिने आपलं उपकरण सादर केलं होतं, ज्याचं नाव होतं दिव्यांग स्नेही रॅम्प। दिव्यांग विद्यार्थ्यांना रेल्वे बोगीत चढताना जो त्रास होतो तो त्रास त्यांना होऊ नये आणि त्यांची जी व्हीलचेअर आहे ती डायरेक्ट रेल्वे बोगीमध्ये आपण घेऊन जाऊ शकू असं तो रॅम्प बनवला आहे। आणि ह्या रॅम्पची निवड ह्या स्टुडंट इनोव्हेशन काउन्सिलमध्ये झाली। पूर्ण भारतातनं फक्त 200 विद्यार्थ्यांच्या उपकरणांची निवड झाली आणि त्यांना त्यांच्या उपकरणासाठी पुढचं जे काही डेव्हलपमेंट मॉडिफिकेशन करायचं असेल त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ह्यांनी जवळपास 1.5 लाखापर्यंतची मदत केली आहे। आणि पूर्ण भारतातनं 200 विद्यार्थ्यांमधून नंदुरबार जिल्ह्यातून आमच्या विद्यार्थिनीची निवड झाली, हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद। माझे नाव समिधा नितीन देवरे, मी 7वीत शिकते। श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील मी विद्यार्थिनी आहे। माझ्या उपकरणाचे नाव आहे दिव्यांग स्नेही रॅम्प। ही कल्पना मला सुचली जेव्हा मी रेल्वेतून प्रवास करायची आणि मी ही गोष्ट ऑब्झर्व केली की जे दिव्यांग व्यक्ती असतात यांना रेल्वेमध्ये चढायला त्रास होतो, त्यांचे जे मदतनीस असतात त्यांना त्रास होतो। मग मला ही कल्पना सुचली आणि मी हा रॅम्प बनवला। मी नितीन देवरे, समिधाचा मार्गदर्शक। 19 फेब्रुवारीला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून स्कूल इनोव्हेशन काउन्सिल अंतर्गत स्कूल इनोव्हेशन कॉन्टेस्ट झाला होता। त्यामध्ये समिधाने सहभाग घेतला होता व प्रेझेंटेशन दिलं होतं। या प्रेझेंटेशनमधून संपूर्ण भारतातनं 200 स्टार्टअप्स किंवा विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचे सिलेक्शन झालेलं आहे आणि या प्रत्येक स्टार्टअप किंवा प्रोजेक्टसाठी प्रोटोटाईप बनवण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 1.5 लाखांची मदत केली जाणार आहे। यापैकी निम्मे म्हणजेच 75,000 रुपये शाळेच्या अकाउंटवर प्राप्त झालेले आहेत व जसं जसं हे प्रोटोटाईप पुढे जाईल तसं उर्वरित 75,000 रक्कम देखील जमा होणार आहे। यापूर्वीचा एक प्रोजेक्ट सुरू होता, त्यानिमित्ताने दिल्लीला जाणं झालं होतं। माझ्यासोबतच समिधा देखील होती आणि यावेळेतच आमचा जो रेल्वेचा डबा होता तो लकीली दिव्यांग बोगीच्या थोड्या जवळच होता। समिधाला दिसलं की दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअर सोबत आत जाऊ शकत नाही आहे, त्याला 2 दुसरे जे मदतनीस आहेत ते उचलून मध्ये घेऊन जात आहेत। त्याचवेळी तिला कल्पना सुचली की असा एखादा रॅम्प तयार होऊ शकतो का की जो दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअर सोबतच आतमध्ये घेऊन जाऊ शकेल। तिने त्याचवेळी माझ्याशी ही कल्पना शेअर केली व आम्ही त्यानंतर कामाला लागलो। वेगवेगळे इंटरनेट सर्च केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की या गोष्टीची खरंच गरज आहे आणि बरेचसे लोक या बाबतीत विचारणा करत आहेत। तसेच आम्ही काही दिव्यांग व्यक्तींची मुलाखत घेतली। समिधा स्वतः बऱ्याचशा दिव्यांग व्यक्तींना भेटली की या प्रकारची सोय झाल्यास आपणाला कसे वाटेल, तर सर्वच जणांनी याबद्दल समाधान व्यक्त केले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।